राम राम मंडळी. तर आजचा विषय असा आहे, थंबनेल पाहिलेलंच असेल तुम्ही. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मी जो व्हिडिओ बनवला आहे तो कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तर चला सुरू करूया. खरीप कांदा लागवड, रब्बी कांदा लागवड आणि उन्हाळी कांदा लागवड असे 3 हंगाम असतात शेतकऱ्यांसाठी कांदा लागवडीचे. खरीप कांदा लागवड ही शेतकऱ्यांना आर्थिक नफ्यात आणते कशी, तर बाजारभावाचे मूल्य अधिक असते, म्हणजे बाजारभाव चांगले टिकून राहतात, त्यामुळे त्यांना फायदा होतो. रब्बी आणि ही ॲव्हरेजली उत्पन्न देतात, त्याच्यामुळे त्यांना ते परवडेबल होऊन जातं. तर मी तुम्हाला जे थंबनेल दिलेलं आहे की 3,500 मी पूर्ण लागण केलेली. तर 20 गुंठ मला फक्त त्यासाठी काय काय लागलं, कसं केलं आणि ते कसं फायद्याचं आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. मी हा व्हिडिओ एकदम याने बनवलेला आहे, म्हणजे शेतकऱ्याच्या हृदयाला भिडेल असा व्हिडिओ बनवलेला आहे आणि शेतकऱ्यांनी हे केलंच पाहिजे असं माझी तरी अपेक्षा आहे. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, अर्धा एकरमध्ये मी कांदा पेरलेला आहे. पेरलेला कांदा खरीप हंगामातील जो कांदा असतो तो ॲव्हरेज देत नाही, त्याच्यामुळे आहे ना त्याला भाव चांगला मिळतो आणि त्याच्यावर रोगराईचं प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामुळे मी या पर्यायाची निवड केली. मी 2 वर्षापासून लगातार खरीप कांदा पेरतो आहे आणि तो सक्सेसफुली पण काढतो आहे. तर तो कसा करायचा, त्याचे फायदे काय, तोटे काय, ते पण या व्हिडिओत सांगतो आहे. तर मी 1 किलो कांद्याचं बी आणलं. मी नगरवरनं कांदा पेरण्यासाठी एक मशीन येतं छोटं, ते मशीन घेतलं आणि त्याच्यात कांद्याचं बी टाकून कांदा पेरून घेतला. तर त्याला खर्च किती झाला, तर रोटावेटरचे जे पाळे पडतात त्याला मी त्या रोटावेटर पाडणाऱ्याला 600 रुपये दिले. 1 किलो बी झालं तुमचं 2,000 रुपयाचं, म्हणजे 2,000-2,200 रुपयाचं. आणि ऑदर जे होतं म्हणजे गोल्ड आणि टर्गा सुपर हे अर्धा mlचं प्रमाण घेतलं जातं त्याच्यात. ते काल परवाच मारलं आहे मी. तुम्हाला प्लॉट पण दाखवतो कसा आहे. अजून तर तो मने भरणार नाही तुम्हाला, कारण ते आज फक्त चाच दिसतं आहे. जेव्हा तो डेव्हलप होईल ना त्यावेळेस तुम्हाला वाटेल की खरंच कांदा पेरून ही सक्सेस होतो. तर त्याचे फायदे एवढे आहेत की उळे कमी लागतं. आपण जो रोप आणतो ना, बाहेरून रोप आणतो किंवा आपण स्वतःची नर्सरी करतो, त्याला 2 महिने लागतात आणि ते रोप लावून ते 4 महिने लागतात. तसं एक कांदा पेरणीला 4.5 महिन्यात, म्हणजे पेरणीनंतर 4.5 महिन्यात कांदा निघतो, ते एक आहे. आणि 2-3 बी एकत्र बी पडलेली असली तरी तिथं ते कांदे पोसले जातात. आणि जर आपण जे रोप लागवड करतो ते जे अशक्त रोप होतं, याला तसं नाही आहे. याला जर खत खाद्य वगैरे व्यवस्थित टाकलं तर त्याची ग्रोथ चांगली होते, त्यामुळे रोगराईला जास्त बळी पडत नाही, फवारणीचा खर्च कमी होतो आणि आपल्याला उत्पन्न लवकर मिळतं. तोटा एकच आहे, जर लागवडीचा कांदा आपल्याला 20 क्विंटल निघत असेल अर्धा एकरामध्ये, तर हा 15 क्विंटल निघतो. 5 क्विंटल किंवा 4 क्विंटलचा फरक पडतो. पण ॲव्हरेजली उत्पन्न थोडं कमी होतं, पण भाव आपल्याला मिळतो. जर कधी त्या समोरच्या शेतकऱ्याचा कांदा जर कधी खराब झाला तर हा कांदा खराब होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेस उत्पन्न मिळून जातं. तर दुसरा विषय असा, तर यामध्ये मी 3,000 रुपये याला खर्च केलेला आहे कांद्याच्या उळ्याला. गोल 360 रुपयाचं, 380 रुपयाचं घेतलं आहे आणि अजून रोटावेटरचा खर्च आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त कोणताही खर्च लागत नाही. आज रोजी तर काही एवढं हे दिसणार नाही तुम्हाला, पण आज इथून तिथेपर्यंत पाहिलं तर चाच डायरेक्ट पूर्णपणे उगवलेलं आहे आणि हे फक्त 15 दिवसाचं कांदा झालेलं आहे. अजून 15 दिवसात जर पाणी पडलं तर याची ग्रोथ चांगली होईल
आणि व्यवस्थित कांदा येईल. कसा वाटला कांदा प्लॉट मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्या दिवशी आपला कांदा प्लॉट सक्सेस होऊन कांदा निघेल, कांदा कसा निघाला, किती ॲव्हरेज दिला आणि केवढ्याचा बसला, ही याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेल मित्रांनो. पोट तिडकीने सांगणं आहे माझं की कांदा पैरा आणि लागण मजूर टंचाईवर मात करा, तोच शेतकरी खरा उभा राहू शकतो. कारण जर कधी पाणी पडला नाही तर मका असा आमच्या पर्जन्यछायाचा प्रदेश असल्यामुळे असा हे होऊन जातो. आता खाली बळायला लागला आहे. आता नितांत पाण्याची गरज आहे, पण अजून 2 दिवस पाणी येणार नाही. आला तर खूपच छान होऊन जाईल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.